जेनेताय फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लांडगे आणि आमची जेनेताय फाउंडेशनची संपूर्ण टीम यांच्या वतीने आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला जसे की कौटुंबिक क्षेत्रात, पत्रकारिता क्षेत्रात, आरोग्य क्षेत्रात, प्रशासकीय क्षेत्रात उत्तमरित्या कामगिरी करत असणाऱ्या महिलांना कोणी विचार करत नाही, म्हणून आम्ही असं विचार केलेला आहे की ज्या दाराच्या आड महिला असतात आणि ज्या प्रसिद्धीत नसतात अशा महिलांना आम्ही मेसेजद्वारे एक पाहणी करत असतो आणि त्यांना कुठंतरी जनमानसात आणून त्यांचा गौरव करून सन्मान करून पुरस्कार वितरित करत असतो। यासाठी आम्हाला जवळजवळ महिना ते 1.5 महिने आम्हाला वेळ द्यावा लागतो। अशा आम्ही महिला ओळखतो की ज्या घरातून बाहेर येऊन समाजात दिसल्या पाहिजेत, अशा महिलांचा आम्ही मान सन्मान देऊन पुरस्कार करत असतो। अशा वेळेला मी ज्या वेळेला व्हॉट्सअप मेसेज केलं त्यावेळेला भरपूर महिलांनी मला प्रोत्साहन दिले, साथ दिली, आपले अभिनंदन पण माझे केले। असेच माझे सहकार्य लाभावे असे देखील त्यांनी आम्हाला सांगितले आणि तुम्ही आम्हाला पुरस्कारासाठी निवड केली याबद्दल माझे त्यांनी आभार केले। आणि मी या महिलांचं देखील मी केलेल्या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थिती लावली याबद्दल मी या सर्व महिलांचं आभार व्यक्त करून त्यांचं अभिनंदन करतो। एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। तोच महिला दिन असतो, पण मी तर असं म्हणेन की महिला दिन कुठल्या एका दिवसापुरता नसावा, तो रोज व्हावा आणि तिनं स्वकर्तृत्वानं तो रोज निर्माण करावा ह्या विचाराची मी तर आहे। दुसऱ्याने आपला उदो करावा, आपल्याला कुठल्या तरी म्हणजे एका ठराविक ठिकाणी ठेवून आपली पूजा करावी इतका स्वस्त महिला दिन नसावा। महिला दिन रोज असावा। प्रत्येक पुरुषाला महिलेचा सन्मान रोज करावा। सुरुवात त्यानं त्याच्या बायकोपासून, आईपासून आणि मुलीपासून करावी ह्या विचाराची मी आहे। आज या सुंदर अशा कार्यक्रमात थोडीशी मनाला कुठेतरी हुरूर आहे। मागच्या महिन्यातच आपल्या महाराष्ट्राचे कर्तबगार माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातात निधन झालं। त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात एक फार मोठी पोकळी निर्माण झाली, ती कदाचित कोण भरून नाही काढणार। पण सर्वप्रथम मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते। दादांच्या नंतर सगळी जबाबदारी बहिणींच्याकडे आपसुकच आली। आता एका स्त्रीचा संसार उद्ध्वस्त झाल्यावर, तिचा पती गेल्यावर तिला कुठल्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं हे एका स्त्रीनं दुसऱ्या स्त्रीला सांगण्याची गरज नाही। ज्याप्रमाणे दादांनी या संसाराचं, दादांनी या महाराष्ट्राचं संगोपन केलं, त्याच पद्धतीनं सुनेत्रा बहिणींना सुद्धा परमेश्वरानं या महाराष्ट्राची कामगिरी चांगली करण्यासाठी, जनतेकडे चांगल्या पद्धतीने लक्ष देण्यासाठी ईश्वरानं त्यांना बळ द्यावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते। आज आपण सगळेजण इथं एका ठिकाणी एकत्र जमलो। खरं तर वेळ होती 12:30ची, पण आपण आलो भेटीला। ठीक आहे ना? जन्म बाईचा खूप घाईचा, एक ताईचा एक आईचा, तुमचं तेच माझं। पण विचाराचं वेळेचं पाबंद असलं पाहिजे बरं का प्रत्येकानं। आपण खूप लेट आलो असो, मग ह्या वेळेला खूप अनेक वेगवेगळ्या जबाबदाऱ्यातून बाहेर पडावं लागतं। ती आई असते, ती पत्नी असते, ती कुणाची तरी बहीण असते, कुणाची तरी वहिनी असते। तर सगळ्या जबाबदाऱ्या ती अतिशय पद्धतशीरपणे सांभाळत असते आणि हे सांभाळता तिला तिचं कर्तृत्व सुद्धा करता आलं पाहिजे। आज बघताय कितीतरी मोठ्या स्त्री आहेत। आता इथं व्यासपीठावर हजर नाहीये, पण कराडच्या DYSP राजश्री पाटील मॅडम त्या येऊन भेटून गेल्या। बघा ना, आज कराडसारख्या संवेदनशील शहरात एक महिला कराडचा म्हणजे अरे वा मुलानी मॅडम साठी अतिशय कर्तृत्ववान मॅडम आहेत। तसेच ढवळे मॅडम सुद्धा आलेले आहेत। मॅडम या मुजावर मॅडम तुम्ही पण पुढे या। 8 मार्च
औचित्य साधून जे जनहिताय फाउंडेशनने जे कार्यक्रम इथं आयोजित केलेला होता आणि त्यामध्ये मला आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला, त्याबद्दल प्रथमतः जनहिताय फाउंडेशनच्या पूर्ण टीमचे मी धन्यवाद मानते आणि विशेष करून या जनहिताय फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीयुत बापूसाहेब लांडगे सर यांचे विशेष आभार. आज जो मला पुरस्कार मिळाला हे जेव्हा मला कळले तेव्हा क्षणभर काही समजलेच नाही, पण खूप छान वाटले. आणि या पुरस्कारामागे माझे सासू सासरे, माझे आई बाबा, माझे पती उदय देशपांडे आणि माझे हितचिंतक, माझ्या सर्व टीमच्या माझ्या सर्व भगिनी आणि मी गुरुस्थानी मानलेले माझे गुरु शिक्षिका बाई या सर्व माझ्या पाठीशी होत्या आणि त्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे आज हा दिवस मला बघायला मिळाला. या फाउंडेशनच्या वतीने जो कार्यक्रम इथे आखतात त्यामध्ये मला आज जाणवले की सर्वसामान्य स्तरातील सर्व स्त्रियांना इथे मान सन्मान देऊन तुम्ही आपले मानाचे स्थान देता. हे जे काही हे कार्य तुमच्या फाउंडेशनचं चालू आहे त्याबद्दल खूपच छान वाटले आणि असेच तुमची प्रगती होत राहो आणि तुमच्या सर्व पुन्हा एकदा टीमला आमच्या सर्व टीमतर्फे मनपूर्वक धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.